नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई इंदूच्या हातामध्ये छडी देतात आणि म्हणतात की माझी चूक झाली आहे, मला शिक्षा कर, मला मार. तेव्हा अंताजी आणि शकुंतला खूप आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघत असतात. आता इंदू म्हणते की नाही मोठ्या बाई. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की मार मला, आणि ते इंदूच्या हातातील छडी घेत स्वतःच्या हातावर मारायला लागतात आणि म्हणतात की मला शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा शकुंतला आणि इंदू त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र मोठ्या बाई स्वतःच्या हातावर छडीने मारून घेत असतात. आता इंदू मोठ्या बाईंच्या हातातून छडी हिसकावून घेते आणि बाजूला फेकून देते. आता मोठ्या बाई इंदूला म्हणतात की माझं चुकलंय, मी बोलू नये ते बोलले, मला शिक्षा ही झालीच पाहिजे, असं म्हणून त्या स्वतःच्याच कानाखाली मारायला लागतात. शकुंतला त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते. आता इंदू हे सगळं बघून खूप रडायला लागते. अंताजी मात्र शांतपणे मोठ्या बाईंकडे बघत असतात. इकडे मोठ्या बाईंचं नाटक चालूच असतं आणि त्या स्वतःला मारून घेत असतात. आता इंदू रडत म्हणते की ओ शकुंतला काकी, सांगा ना मोठ्या बाईंना असं नका करू म्हणून. शकुंतला म्हणते की मोठ्या बाई अहो काय करताय. तेव्हा मोठ्या बाई हात जोडत म्हणतात की शकुंतले तूच सांग हिला की मला शिक्षा कर, त्याशिवाय मला मुक्ती नाही मिळणार. आणि ते गुडघ्यावरती बसून इंदूची माफी मागायला लागतात आणि तिच्या पायासुद्धा पडतात आणि म्हणतात की माझं चुकलं, मला माफ कर. शकुंतला म्हणते की मोठ्या बाई अहो काय करत आहे तुम्ही, उठा बघू आधी. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की पश्चातापाच्या आगीत जळते मी. आता हे सगळं बघून अंताजी मात्र हसत असतात. मोठ्या बाई हात जोडून म्हणतात की या निष्पाप पोरीला मी बोलू नये ते बोलले, जीभ कशी झडली नाही माझी, माझं चुकलं, मी पापी आहे, मी भ्रष्ट आहे, मला शिक्षा कर, असं म्हणून ते इंदूचा हात जोडून माफी मागायला लागतात. इंदू म्हणते की अहो असं नका करू ना मोठ्या बाई. अंताजी हे सगळं बघून हसत असतात. आता मोठ्या बाई म्हणतात की मला माफ कर. तेव्हा इंदू म्हणते की केलं मी तुम्हाला माफ. तेव्हा मोठ्या बाई खूप खुश होतात आणि रडायचं नाटक करायला लागतात आणि म्हणतात की केलं माफ, असं म्हणून ते हात जोडून रडायला लागतात. आता शकुंतला इंदूला म्हणते की इंदू बाळा आतमध्ये जा बघू तू आणि जाऊन अभ्यास कर. तेव्हा इंदू मोठ्या बाईंकडे बघत म्हणते की अहो पण मोठ्या बाई. तेव्हा शकुंतला म्हणते की ते मी बघते, तू जा. तेव्हा इंदू तिथून मोठ्या बाईंकडे बघत निघून जाते. आता शकुंतला मोठ्या बाईंना उठवते आणि म्हणते की काय करताय हो हे. आता मोठ्या बाई म्हणतात की शकुंतले माझ्या अधोक्षजला काही होणार नाही ना गं. शकुंतला विचारते की असं काय म्हणताय तुम्ही. मोठ्या बाई रडत म्हणतात की देवाने मला दृष्टांत दिला आणि सांगितलं होतं की दुसऱ्यांच्या पोरांना तू काय बोलशील तर तुझ्या अधोक्षजला त्याचा त्रास होईल. तेव्हा शकुंतला मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई आता इंदूने केलं आहे ना माफ, काळजी करू नका, काही नाही होणार आपल्या अधूला. आता अंताजी मात्र हे सगळं बघून खूप हसत असतात. आता शकुंतला मोठ्या बाईंना म्हणते की तुम्ही एक काम करता का, जरा जाऊन पडता का, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की नाही स्वयंपाक करायचा आहे. तेव्हा शकुंतला म्हणते की ते मी करते, तुम्ही जाऊन आराम करा, असं म्हणून शकुंतला तिथून निघून जाते. मोठ्या बाई रडण्याचं नाटक करत असतात. आता शकुंतला गेलेली बघून मोठ्या बाई डोळे पुसून तिथून हळूच जायला लागतात. तेव्हा अंताजी हसायला लागतात आणि मोठ्या बाईंना म्हणतात की मानलं मोठ्या बाई तुम्हाला, वेगवेगळी सोंग करण्यात तुमचा हात कोणीच धरू शकत नाही, आता एक तर आता दुसरं, बेस्ट ॲक्टिंग हा. हे ऐकून मोठ्या बाई खूप खुश होतात आणि तिथून निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की अंताजी बाहेर जायला निघालेले असतात. तितक्याच समोरून प्रेमनाथ येतो आणि अंताजींना बघून घाबरून इकडे तिकडे लपण्याचा प्रयत्न करायला लागतो. तेव्हा अंताजी प्रेमनाथला थांबवत म्हणतात की काय जावई, काय बावचाळ आहात की काय. तेव्हा प्रेमनाथ अंताजींना म्हणतो की ते तुम्ही विंजे सरकारच्या अचानक समोर आला ना त्याच्यामुळे. तेव्हा अंताजी म्हणतात की विंजे सरकार, अरे माकड तोंड्या, भिकारी आहेस तू भिकारी, आणि तुला कितीदा सांगितलं रे की आम्ही म्हणत जाऊ नकोस, मी म्हण. प्रेमनाथ मात्र खूपच घाबरलेला असतो आणि तो अंताजींकडे बघत असतो. आता अंताजी प्रेमनाथला म्हणतात की हे बघ, बेडकाने किती जरी उड्या मारल्या ना तर त्याचा बैल होत नसतो. तितक्यात प्रेमनाथला कुणाचा तरी फोन येतो. प्रेमनाथ घाबरून तो फोन कट करतो आणि तेव्हा अंताजी प्रेमनाथकडे बघायला लागतात. आता प्रेमनाथ अंताजींना विचारतो की सासरे बुवा तुम्ही नेहमी असे उकडलेले का हो असता माझ्यावर. तेव्हा अंताजी म्हणतात की समोरच्या माणसाची लायकी बघून बोलता अंताजी हा, आणि तुझी तीच लायकी आहे. आणि विचारतात की कुठे उलटला होता. तेव्हा प्रेमनाथ घाबरत सांगतो की जरा ते पान खायला गेलो होतो. मग अंताजी प्रेमनाथला विचारतात की यावेळेस कुणाला लावला चुना. इकडे प्रेमनाथचा फोन वाजत असतो आणि प्रेमनाथ मात्र खूप घाबरून गेलेला असतो आणि
तो फोन कट करत असतो. आता प्रेमनाथ म्हणतो की सासरे बुवा एक सांगू का, तुम्ही ना नेहमी माझ्या इज्जतीची चिरफाड करत असतात. तेव्हा अंताजी म्हणतात की आणि नेहमी तू दात काढतो बरं का. तिकडे प्रेमनाथचा फोन वाजत असतो. आता प्रेमनाथ खूपच घाबरून गेलेला असतो आणि घाबरून फोन कट करत असतो. अंताजींना आता खूपच राग आलेला असतो आणि ते रागाने प्रेमनाथकडे बघत असतात. आता प्रेमनाथ म्हणतो की आता यावं का. तेव्हा अंताजी विचारतात की कोण, मी. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की नाही नाही आम्ही जरा येतो, असं म्हणून तो जायला लागतो. तेव्हा अंताजी प्रेमनाथला म्हणतात की ए सिल्वर दुर्रीच्या, आमचं बोलणं संपलंय का. तेव्हा प्रेमनाथ घाबरत म्हणतो की नाही. मग अंताजी म्हणतात की नाही ना मग थांब, आणि ते प्रेमनाथजवळ यायला लागतात. प्रेमनाथ खूप घाबरलेला असतो आणि आता अंताजी प्रेमनाथला म्हणतात की थांब, नीट उभं राहा. आणि ते प्रेमनाथला विचारतात की काय रे, तुझ्या सासूबाईच्या डोक्यात काय षडयंत्र शिजतंय. तेव्हा प्रेमनाथ अंताजींना म्हणतो की षडयंत्र का म्हणताय बरं तुम्ही. तेव्हा अंताजी प्रेमनाथला म्हणतो की उडवाउडवी करू नको आणि या अंताजीला गुंडाळायचा ट्राय करू नकोस, नाहीतर याद राख. आता इकडे अजून प्रेमनाथचा फोन वाजायला लागतो. प्रेमनाथ परत एकदा फोन कट करतो आणि अंताजींकडे बघायला लागतो. आता अंताजींना जरा संशय यायला लागतो. तेव्हा ते प्रेमनाथला विचारतात की कोणीतरी सारखं फोन करते, फोन घे ना. तेव्हा प्रेमनाथ अंताजींकडे बघायला लागतो. अंताजी प्रेमनाथला विचारतात की काय उलटसुलट केलं नाही ना तू. हे ऐकून प्रेमनाथ खूप घाबरून जातो आणि म्हणतो की नाही नाही असं काही नाही हो सासरे बुवा. तेव्हा अंताजी म्हणतात की आणि जर काही केलं असेल तर तुझं तू निस्तरायचा, आता तुला एक दमडी नाही मिळणार, कळलं का. तेव्हा प्रेमनाथचा फोन अजून वाजायला लागतो. अंताजी म्हणतात की सारखा फोन वाजतोय, उचल ना. प्रेमनाथ अंताजींना घाबरत म्हणतो की बाहेर चाललाय ना तुम्ही. तेव्हा अंताजी म्हणतात की ते उपरणं विसरलंय ना, ते आणतो. तेव्हा प्रेमनाथ अंताजींकडे बघायला लागतो आणि म्हणतो की उपरणं, हे काय उपरणं. तेव्हा अंताजी स्वतःच्या खांद्याकडे बघत म्हणतात की आता हे शिळं झालंय ना, ताजं आणतो जाऊन. आणि रागाने म्हणतात की फोन घे तू, आणि ते आतमध्ये निघून जातात. आता अंताजी गेलेले पाहून प्रेमनाथ पटकन फोन उचलतो आणि रागाने म्हणतो की काय हो, म्हणजे विंजे सरकार 4दा फोन कट करतात, कळत नाही आहे का तुम्हाला. तेव्हा त्या दिवशी जे लोक मोठ्या बाईंकडे आलेले असतात त्यातलाच एक माणूस म्हणतो की अहो काय करणार, आम्हाला कीर्तन करायचं आहे ना, तुम्ही काहीतरी करा ना आता. अंताजी हळूच लपून बघायला लागतात हे सगळं. आता इकडे प्रेमनाथ फोनवरती म्हणतो की आम्हाला मान्य आहे ना, तुम्ही इंद्रायणीच्या कीर्तनाचे माप 80,000 द्याल, पण आमच्या सासूबाईंना हे मान्य नाही आहे ना, त्यांना 1,00,000च पाहिजे. तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो जावई बापू ना तुम्ही त्यांचे, मग आमच्यासाठी एक स्पेशल शब्द टाका ना, वाटल्यास 50% ॲडव्हान्स लगेच देतो. तेव्हा प्रेमनाथ थोडासा विचारात पडतो आणि इकडे तिकडे बघत म्हणतो की अहो हे बघा, आमच्या सासूबाईंनी आम्हाला सांगितले 1,00,000पेक्षा एक दमडीही त्या कमी घेणार नाहीत. हे ऐकून अंताजी खूप शॉक होतात आणि ते प्रेमनाथचं बोलणं ऐकायला लागतात. आता तेव्हा प्रेमनाथ फोनवरती म्हणत असतो की आम्ही आमच्या सासूबाईंशी बोलतो आणि काय होतं ते बघतो आणि नंतर तुम्हाला फोनवरती कळवतो, त्याच्या आधी 10 वेळेस आम्हाला फोन करू नका, असं म्हणून तो फोन ठेवून देतो. आता प्रेमनाथ स्वतःशीच म्हणतो की 80,000सुद्धा काही कमी नाही आहेत, पण आता सासूबाईंना कोण हे समजावून सांगणार. एका सुपारीसाठी एवढा वेळ गेला ना तर पुढच्या सुपाऱ्या मिळणं अवघड होऊन जाईल, आणि हे जर असंच चालू राहिलं ना तर इंदू नावाचं दुकान लवकरच बंद होईल असं वाटायला लागतंय, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता हे सगळं अंताजींनी ऐकलेलं असतं आणि अंताजी थोडेसे विचारात पडतात. आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की इंदू नाश्ता करण्यासाठी बसलेली असते आणि मोठ्या बाई काहीतरी स्वयंपाक खोलीत बनवत असतात आणि त्या इंदूला विचारत असतात की इंद्रायणी. आता तेव्हाच तिथे सुशीला येते आणि चोरून मोठ्याबाई आणि इंदूकडे बघायला लागते. मोठ्याबाई इंदूला म्हणतात की इंद्रायणी हे बघ मी तुझ्यासाठी काय केले, आणि ते इंदूला दूध देत म्हणतात की हे बघ मस्तपैकी बदामाचं दूध. इंदू दूध बघून खूप खुश होते. आता मोठ्याबाई म्हणतात की बदामाने बुद्धी एकदम तल्लख होते, आणि त्या इंदूला म्हणतात की मला बाहेर जायचं आहे, चल बाय बाय, असं म्हणून त्या तिथून जायला लागतात. सुशीला मोठ्याबाईंना गेलेलं बघून रागातच इंदूजवळ यायला लागते. तितक्यात मोठ्याबाई परत येतात. मग सुशीला घाबरून पटकन जाऊन लपते आणि बघायला लागते, आणि मोठ्याबाई इंदूजवळ येऊन म्हणतात की बाई राहिलंच माझं, असं म्हणून त्या इंदूला लाडू द्यायला लागतात. आता इंदू लाडू बघून सुद्धा खूप खुश होते आणि म्हणते की लाडू मला खूप आवडतात. आता हे सगळं बघून सुशीलाच्या तोंडाला मात्र पाणी सुटलेलं असतं. मोठ्याबाई इंदूला म्हणतात की तुला आवडले ना. तेव्हा इंदू म्हणते की आपण पण मोठ्याबाई, मी दूध पिते ना, लाडू कसे खाऊ. तेव्हा मोठ्याबाई इंदूला म्हणतात की हां
मग नंतर खा, लगेच नको खाऊ ना, थोड्या थोड्या वेळाने खा आणि एकटीच खा, कोणाला देऊ नकोस, तुला आवडले ना म्हणूनच आणलेत मी. आता मी जाऊ का? तेव्हा इंदू म्हणते की हो. मग मोठ्या बाई तिथून निघून जातात. आता सुशीला हळूच इकडे तिकडे बघत इंदूजवळ येते आणि रागाने इंदूला म्हणते की महाराणी, इथं आई तर हादडत बसले, तिथं माझ्या लेकराला काय खायला घातलंस ग? इंदू विचारते की मी कुठे काय खायला घातलं? तेव्हा सुशीला म्हणते की वा, करून सवरून मला उलट प्रश्न विचारतेस. तिथे माझं लेकरू पोट धरून गडागडा लोळतंय आणि इथे चांगली दूध पिते तू. तेव्हा इंदू म्हणते की अगं तिच्या पोटात जंत झाले असतील, तिने ना काहीतरी खाल्लं असेल आणि विचारते की तिने माझं नाव घेतलं का? तेव्हा सुशीलाला खूप राग येतो आणि ती म्हणते की नाव सांगतेस आणि ती रागाने इंदूचा कान पिरगळायला लागते. तेव्हा इंदू ओरडायला लागते आणि म्हणते की आत्या सोड ना, आणि ती मोठ्या बाईंना आवाज द्यायला लागते की मोठ्या बाई बघा आत्या काय करते. तेव्हा सुशीला खूप घाबरते आणि पटकन इंदूचा कान सोडते आणि इंदूकडे बघत म्हणते की लुबरे, मला फसवतेस? तेव्हा इंदू म्हणते की अगं आत्या, मोठ्या बाईंनी जर बघितलं असतं की तू माझा कान पिरगळते म्हणून तर त्या खूप रागवल्या असत्या तुला, म्हणून मी. सुशीलाला खूप राग येतो हे ऐकून. आता सुशीला इंदूजवळचा लाडू उचलते आणि खायला लागते. आता इंदू सुशीलाला म्हणते की आत्ता तू माझा लाडू खाल्लास ना, आता तरी तू माझ्याशी गोड बोल. तेव्हा सुशीला म्हणते की गोड बोलू आणि म्हणते की चल तुझ्याशी गोड बोलते. आणि आता यानंतर आपण पाहतो इंदू आणि गोपाळ अभ्यास करत असतात, म्हणजे गोपाळ इंदूचा अभ्यास घेत असतो. आता गोपाळ इंदूला म्हणतो की इंदे, 10च्या 10 गणितं कारणं न देता सोडवायची आहेस तू, आणि म्हणतो की अगं आळम पळम करशील ना तर परत त्याच वर्गात बसशील तू. तेव्हा इंदू थोडीशी टेन्शनमध्ये येत म्हणते की गोपाळ हे असं बोलू नको. तेव्हा गोपाळ रडण्याचं नाटक करत म्हणतो की पोरी, अगं सत्य हे कटूच असतं ग, आणि त्या सत्याला आपण स्वीकारून त्याचा बदल केला पाहिजे ना. त्यात जर तू गणितं नाही सोडवलीस ना तर नापास होशील ग, तू नापास. तेव्हा इंदू चिडून म्हणते की गोपाळ नापास बोलू नको, मी 10 काय 12 गणितं करेन. तेव्हा गोपाळ म्हणतो की 12 दे, अजून 2 घालून देतो. तेव्हा इंदू खूप घाबरते आणि म्हणते की नाही, आणि म्हणते की चुकून ते 12 म्हटले, 10च सोडवते. तेव्हा गोपाळ म्हणतो की अगं इंदे, आता कसं बोललीस तू, असंच वाग, आणि नाहीतर त्या पप्प्या आणि टिंग्या इथे येतील आणि आमच्यासोबत खेळायला चल असं म्हणून तू जाशील त्यांच्या मागे मागे. तेव्हा इंदू म्हणते की नाही, आधी अभ्यास आणि मगच खेळ. तेव्हा गोपाळ खूप खुश होतो आणि म्हणतो की गुड, आणि तो म्हणतो की पण इंदे, जर गणितं सोडून बाहेर गेलीस खेळायला तर तुझी माझ्याशी गाठ आहे बरं का, मी आलोच, असं म्हणून गोपाळ तिथून निघून जातो. आता इंदू गोपाळने दिलेली गणितं सोडवायला लागते, तितक्या तिथे मोठ्या बाई येतात आणि इंदूला विचारतात की काय चाललंय बाल कीर्तनकार तुमचं. तेव्हा इंदू म्हणते की अहो मोठ्या बाई, तुम्ही मला आहो जाऊ नका बोलू. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की आता तू आहेसच तेवढी महान, मग काय बोलू, आणि काय करते ग तू, असं विचारतात. तेव्हा इंदू म्हणते की अहो मोठ्याबाई गणिते करते. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की गणितं आवडतात का गं तुला? तेव्हा इंदू सांगते की एवढी नाही आवडत. मग मोठ्याबाई इंदूला म्हणतात की अगं ज्या गोष्टी आवडत नाही त्या करायच्या कशाला. तेव्हा इंदू म्हणते की अहो पण गणितं तर सोडवायलाच पाहिजे ना. मोठ्याबाई म्हणतात की ना आवडीच्या गणितापेक्षा आवडीच्या अभंगाची उकल करावी, आणि तुला कीर्तनाची तयारीसुद्धा करायची आहे ना, चल बघू, राहू दे ती गणितं बाजूला. तेव्हा इंदू थोडीशी विचारात पडते. तितक्यात गोपाळसुद्धा तिथे येतो आणि इंदू आणि मोठ्याबाईंकडे बघायला लागतो. आता मोठ्याबाईचं गोपाळकडे लक्ष नसतं. मोठ्याबाई इंदूला विचारतात की कसला एवढा विचार करतेस, ठेव ते पेन आणि चल बघू माझ्यासोबत, असं म्हणून त्या इंदूला हाताला पकडून घेऊन जायला लागतात. आता गोपाळ हे बघून इंदूला आवाज देत येतो आणि म्हणतो की इंदे, काय आहे हे, गणितं सोडवलीस का तू? तेव्हा इंदू गोपाळकडे बघून घाबरून बघायला लागते. तेव्हा गोपाळ म्हणतो की मग बस गणितं सोडवूया आपण. तेव्हा इंदू गोपाळला म्हणते की गोपाळ, अरे मी गणितं सोडवत होते पण मोठ्याबाई, असं म्हणून ती मोठ्याबाईंकडे बघायला लागते. तेव्हा गोपाळ म्हणतो की अगं काकीचं काय एवढं, मला माहिती आहे काकी तुला काय नाही म्हणणार, अगं उलट त्यांना आवडतं तू अभ्यास केला, आणि विचारतो की हो की नाही काकी. तेव्हा मोठ्याबाई थोड्याशा अडकळत म्हणतात की हो ते खरंच आहे, अभ्यास तर केलाच पाहिजे, पण तिने कीर्तनाची प्रॅक्टिससुद्धा केली पाहिजे ना. तेव्हा गोपाळ थोडासा विचार करतो आणि म्हणतो की मोठ्याबाई कसं आहे ना, आता इंदू लहान आहे आणि तिची पहिली प्रायोरिटी ही शाळाच पाहिजे, आणि शाळेला अभ्यास करावा लागतो की नाही, त्यामुळे अभ्यास करू दे तिला. इंदे बस तू अभ्यास कर आणि हे सगळे उद्योग ना नंतर कर. आता हे सगळं ऐकून मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो आणि त्या गोपाळला रागाने म्हणतात की गोपाळ, मला उलट उत्तर देऊन शिकवायला जाऊ नकोस हां, आगाऊपणा करतोयस तू. तेव्हा गोपाळ मोठ्याबाईंना म्हणतो की आता यात काय आगाऊपणा केला मी, अहो इंदूशी बोलतो
होतोय मी, इंदूला म्हटलं होतं की तू अभ्यासाला बस आणि गणितं सोडव. मोठ्या बाई रागाने गोपाळला म्हणतात की अति होतंय गोपाळ. गोपाळसुद्धा रागाने मोठ्या बाईंना म्हणतो की अति तुमचं होतंय मोठ्या बाई. अहो इंदू लहान आहे, त्यात तिचं गणित कच्चं आहे आणि त्यात तुम्ही तिला अभ्यासाकडे दुर्लक्ष करायला सांगतात. आता मात्र मोठ्या बाईंना खूप राग आलेला असतो गोपाळचा. गोपाळ मोठ्या बाईंना म्हणतो की अहो गेल्या वेळेस काठावर पास झालेली आहे ती. इंदू गोपाळकडे आणि मोठ्या बाईंकडे खूप घाबरत बघत असते. गोपाळ मोठ्या बाईंना म्हणतो की आणि यावेळेस जर तिने अभ्यास नाही केला ना तर काठावर सुद्धा पास होणार नाही ती, डायरेक्ट तिला नापास करायचं आहे का तुम्हाला. मोठ्या बाईंना गोपाळचा खूप राग आलेला असतो आणि त्या रागाने म्हणतात की गोपाळ खूपच शेफारलाय बरं का तू, लोक तुला हुशार हुशार म्हणतात ना म्हणून माज चढलाय तुला, डॉक्टर व्हायचं आहे ना तुला, बघू ना कसा डॉक्टर होतोस ते तू. तेव्हा गोपाळ म्हणतो की बघा ना, बघा तुम्ही खूप मोठा डॉक्टर होणार आहे मी, पण हा प्रश्न इंदूचा आहे ना, त्याचं उत्तर अभ्यास करणं हेच आहे. आणि तो इंदूला म्हणतो की इंदू बस, तू अभ्यासाला बस. तेव्हा इंदू खूपच घाबरलेली असते. गोपाळ तिला म्हणतो की बस. तेव्हा इंदू घाबरून पटकन तिथे बसते. तेव्हा मोठ्या बाई गोपाळवरती ओरडत म्हणतात की गोपाळ थांब, तुझ्या बाबांना सांगते. तेव्हा गोपाळ म्हणतो की सांगा ना, बाबांना पण सांगा, तुम्ही बाबांना पण बाबासुद्धा तुम्हाला हेच सांगतील. गोपाळ जे बोलतोय ते बरोबरच बोलतंय, हेच सांगणार. आता मोठ्या बाई रागाने गोपाळला म्हणतात की तू इंदूवरती जबरदस्ती करू शकत नाहीस हा. तेव्हा गोपाळ म्हणतो की यात काय जबरदस्ती केली मी, हो हीच आली होती माझ्याकडे गोपाळ माझा अभ्यास घे म्हणून, मग मी तिचा अभ्यास घेतोय. मोठ्या बाई शॉक होऊन गोपाळकडे बघत असतात. तेव्हा गोपाळ म्हणतो की नाही हा इंदूचा प्रश्न आहे आणि मी इंदूलाच विचारणार. आणि तो इंदूला विचारतो की इंदे, तुला कीर्तन करताना अभ्यासाकडे दुर्लक्ष करून नापास व्हायचं आहे की अभ्यास करून पास व्हायचं आहे. इंदू खूप घाबरून मोठ्या बाईंकडे बघायला लागते. आता मोठ्या बाई म्हणतात की ठीक आहे आणि त्या इंदूला म्हणतात की इंद्रायणी आता तूच मला सांग की तुला ही गणितं सोडून कारकुनगिरी करायची आहे की मोठी कीर्तनकार बनायचं आहे. तेव्हा इंदू घाबरत गोपाळकडे आणि मोठ्या बाईंकडे बघायला लागते आणि ती घाबरतच म्हणते की मोठ्या बाई, मोठी होऊन मी काय बनणार आहे हे मला माहिती नाही आहे, पण मी आत्ता ही गणितं सोडवते आणि लगेच येते, कीर्तनाच्या तालमीला लगेच येते मी. तेव्हा गोपाळ खुश होऊन हसायला लागतो. आता मोठ्या बाईंना मात्र खूपच राग आलेला असतो कारण त्यांचा अपमान झालेला असतो. इंदू म्हणते की जास्त वेळ नाही लागणार, 5 मिनिटात येते असं म्हणून ती गणिते सोडवायला लागते. गोपाळ खूप खुश झालेला असतो आणि तो मोठ्या बाईंकडे बघत असतो. आता मोठ्या बाई रागाने तिथून निघून जातात. तेव्हा गोपाळ इंदूला म्हणतो की इंदे अगं तू लक्ष नको देऊस, अभ्यास कर तू तुझा, मन लावून गणितं सोड. आणि तो परत रागात मोठ्या बाई गेलेल्या दिशेने बघायला लागतो आणि थोडासा विचारात पडतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.